मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. अध्यक्ष महाराज परिच्छेद. जमीन सपाटीकरण, मृदू संधारण, पाटबंधाऱ्याच्या कामासाठीची शेतकऱ्यांच्या नावावर असणारी कर्जे माफ करण्याचा जाहीर केलेला निर्णय स्वागतार्ह आहे, समाधानकारक आहे. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून मंजुरी मिळाली नसली तरी ती मिळेल. मुख्यमंत्र्यांची धोरणात्मक घोषणा मंत्रिमंडळाच्या निर्णयाइतकीच महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि यापूर्वीच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी कितीतरी विषयांच्या घोषणा प्रथम जाहीर सभांमध्ये केल्या आणि त्यानंतर मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरकारी कर्जे माफ झाल्यास जमा असल्याचे समजण्यात हरकत नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या दृष्टीने हा निर्णय समाधानकारक आहेच, पण स्वागतार्ह अशा दृष्टीने की सध्या सर्वत्र खाजगीकरणाचे आणि अनुदान कपातीचे वारे वाहत असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर चढलेली अशी कर्जे माफ होण्याची शक्यता कालांतराने कमी झाली असती. या माफीचा संबंध फक्त सरकारी कर्जाशीच आहे. बँकांची किंवा अन्य संस्थांची कर्जे माफ झालेली नाहीत. तशी माफी मिळण्याचे काही कारणही नाही. दोन्ही प्रकारच्या कर्जाचे स्वरूपही वेगवेगळे असते. सरकारी कर्जे एखाद्या परिसराची सार्वत्रिक उत्पादकता वाढविण्याच्या प्रयत्नाचा भाग असतात, तर खाजगी किंवा संस्थात्मक कर्जे व्यक्तिगत प्रगतीसाठी घेतलेली असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या कर्जाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असणे स्वाभाविक आहे. त्याच दृष्टीने सरकारी कर्जे माफ करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र या पुढील काळात या प्रकारची कामे काढताना त्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक सहभागाच्या अपेक्षा अवाजवी रीतीने बाळगल्या जाणार नाहीत आणि अशी कामे सरकारी प्रयत्नांचा भाग म्हणून केली जातील याचीही काळजी घ्यायला हवी. म्हणजे आधी खात्यावर कर्जे दाखवायची आणि नंतर माफ करायची अशी वेळ वारंवार येणार नाही. परिच्छेद. महाराष्ट्र हा मुळातच दुष्काळी मुलूख. पाटबंधाऱ्याच्या अनेक योजना झाल्यानंतरही निम्म्यापेक्षा जास्त तालुके दुष्काळीच आहेत. महाराष्ट्रातील शेतीची दर एकरी उत्पादन क्षमताही कमीच आहे. ती वाढविण्यासाठी पाण्याच्या सोयी वाढविणे आणि जमिनीचा पोत सुधारणे या दोन्ही प्रकारच्या प्रयत्नांची गरज आहे. सपाटीकरण, मृदूसंधारण आणि लघु पाटबंधाऱ्याची कामे याच प्रयत्नांचा भाग आहे. कामाचा हेतू बऱ्याच वेळा रोजगार देणे एवढाच असतो. असूनही त्या कामावर झालेला खर्च मात्र शेतकऱ्यांच्या नावावर सरकारी कर्ज म्हणून चढविला आहे. त्यामुळे अशा तऱ्हेची कर्जे माफ होणे आवश्यक होते. ज्या कामाचा त्या परिसराची उपयुक्तता वाढण्यास मदत झाली त्या खर्चाचा वाटा शेतकऱ्यांकडून वसूल करणे अवास्तव असल्याने त्या कर्जांना माफी देणे गरजेचेच होते. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे.